तू बोललास सोल्युशन आहे, पण असं काही सोल्युशन देऊ नको ज्यात आपल्याला बाप्पाची उंची कमी करावी लागेल. दादा मला जाणून बुजून घेऊन आला नाही ते. हो, कारण दरवर्षी बाप्पाची उंची कमी करा बोलणारे लोक पण बाप्पाचं विराट स्वरूप बघून हात जोडून उभे राहतात. या सुंदर मूर्तींनी पूर्ण मुंबईला वेड लावले. अरे संपूर्ण जगाला वेड लावले असं बोल. पण या उंच मूर्त्या फक्त पीओपीनीच बनू शकतात. पण विषय पीओपीचा आहेच नाही, विषय समुद्र किनारी अर्धवट विसर्जित होणाऱ्या मूर्त्यांचा आहे. हा तर बाप्पाचा अपमान आहे ना. पण या मूर्त्या समुद्राच्या किनारी येतात कशा काय? अरे सगळेच लोक खोल पाण्यात विसर्जन नाही करत, काही लोक कमी खोल पाण्यात पण विसर्जन करतात आणि समुद्राच्या लाटांमुळे त्याच मूर्त्या बाहेर येतात. आणि त्याच मूर्त्या अर्धवट विसर्जित झालेल्या किनाऱ्यावर दिसतात. पण याचं सोल्युशन तर आर्टिफिशियल पॉन्ड्स आहे. मोठ्या मूर्त्या नाही तरी ऍटलिस्ट जास्तीत जास्त प्रमाणात छोट्या मूर्त्या तरी आर्टिफिशियल पॉन्ड मध्ये विसर्जित होऊच शकतात ना. आणि आपण इको फ्रेंडली बाप्पा पण आणू शकतो. चला आपल्या एरियातूनच सुरू करूया. एका दिवसात नाही पण एक दिवशी तर नक्की होईल. उत्सव आपला आहे. मग जबाबदारी पण आपलीच.